नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात झाली अशा प्रकारे आमच्या गोठ्यामध्ये, जिथे आज आम्ही सकाळीच अशा प्रकारे आमच्या मोठ्या म्हशीची धार काढत होतो. आमच्या या मोठ्या म्हशीच्या दुधाच्या थानापाशी माळावरती जेव्हा त्यांना आम्ही बांधले होते तेव्हा तेथील झाडाझुडपांमुळे जराशी दुखापत झाली होती आणि या दुखापत झालेल्या थानांना जेव्हा आम्ही धार काढायचो तेव्हा मात्र तिला वेदना जाणवायच्या आणि ती लाथ मारायची. धारा काढल्यानंतर जेव्हा या म्हशीचे दूध आम्ही दूध गाडीमध्ये घालायला आलो तेव्हा आज आमचे दूध घेण्यासाठी स्वतःची कुशेट गाडीमध्ये उपस्थित होते आणि अशा प्रकारे आजचे आमचे 5.3 लिटर दूध भरले. तर आज आमच्या लहान म्हशीच्या तोंडामध्ये पहा अशा प्रकारे ही पट्टीची नवीन मुर्गी बांधली गेली. ही पिवळी पिवळी मुर्गी आमच्या लहान म्हशीला किती सुंदर दिसते. पप्पांनी खास आमच्या या लहान म्हशीसाठीच कपिला नावाच्या एक फेमस ब्रँडची मुर्गी आमच्या या लहान म्हशीसाठी आणली होती. ही मुर्गी आमच्या लहान म्हशीला सुद्धा खूप जास्त आवडलेली दिसत होती. मी चिरिनऊ, मी नडका. वाव, नाईस. यानंतर मी आलो आमच्या गावातल्या घरामध्ये, जेथे आम्ही अशा प्रकारे भैरवनाथ देवांना आमच्या या घरामध्ये स्थापित केलेले आहे. आता आम्ही त्या घरामध्ये राहत नाही, त्यामुळे हे घर तर पूर्णपणे देवाचेच आहे. या घरी मी दर रविवारी केवळ भैरवनाथ महाराजांची पूजा करण्यासाठी येत असतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा आलेलो होतो. यानंतर मी घेऊन आलो आमच्या या दोन्ही म्हशींना माळावरती. धार काढल्यापासून या म्हशी गोट्यामध्ये बांधूनच राहिलेल्या असतात, त्यामुळे सकाळीच मी अशा प्रकारे या म्हशींना माळावरती आणले. म्हशीला बांधून झाल्यानंतर त्याच जवळ असलेल्या एका शेतामध्ये जिथे आम्ही मका लावली आहे त्या शेतामध्ये मी मका कापण्यासाठी आलो. उन्हाळ्यामध्ये या मकेला पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे ही मका आता वाळू लागली आहे. यानंतर मी आलो आमच्या या माहुरवाट्याच्या शेतामध्ये, जिथे आम्ही अशा प्रकारे ही ज्वारी पेरलेली आहे आणि ही ज्वारी पाहता किती मोठी झालेली आहे. आणि आज या ज्वारीला भिजवण्याचे काम आम्हाला दिले होते, त्यामुळे आम्ही दुपारी 2 वाजल्यापासून या ज्वारीला भिजवण्यासाठी वावरामध्ये आलो होतो. पहा अशा प्रकारे या दोन्ही ज्वारीला आज आम्हाला भिजवायचे होते. आता तुम्हाला तर माहीतच आहे की यावर्षी आम्ही आमच्या या माहुरवाट्याच्या शेतामध्ये अनेक प्रकारे आंब्याची झाडे लावली होती. आता या झाडांना भिजवण्यासाठी आम्ही पहा काय ट्रिक लावली आहे. जेव्हा आम्ही या ज्वारीच्या शेतामध्ये पाणी सोडतो तेव्हा या ज्वारीच्या शेतातील थोडे पाणी अशा प्रकारे या झाडांच्या आळ्यातसुद्धा जाते आणि आम्हाला या झाडांना परत भिजवायची गरजसुद्धा पडत नाही. تكنولوجيا عشدنها تكنولوجيا. सगळी ज्वारी एकदम गरगरीत भिजवल्यानंतर मी पुन्हा एकदा आलो आमच्या या मोटर स्टार्टरपाशी आणि अशा प्रकारे हा खटका बंद केला आणि अशा प्रकारे आमची मोटरसुद्धा बंद झाली. तर दररोजप्रमाणे आजसुद्धा आमच्या या मोठ्या म्हशीची संध्याकाळची धार माझ्याकडेच होती आणि मी अशा प्रकारे या धारालासुद्धा चांगल्या प्रकारे काढत होतो. संध्याकाळी जेव्हा पप्पा कामावर जातात तेव्हा या म्हशीची धार मी काढतो आणि सकाळी मात्र पप्पाच काढतात. मी अशा प्रकारे या म्हशीची धार काढत होतो आणि या मोठ्या म्हशीला पहा मी धार काढता कडबासुद्धा दिला होता, त्यामुळे ही म्हस कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हती. एकेकाळी आम्हाला बादलीभर दूध देणारी ही आमची मोठी म्हैस आता म्हातारी होऊ लागली होती. जसं या म्हशीचं वय वाढतंय तसं तिचं दुधाचं प्रमाणसुद्धा कमी होतंय. एकेकाळी बादलीभर दूध देणारी म्हैस आता पहा इतक्याशा टोपावर आली आहे आणि इतकं टोपभरच दूध देते. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या SK12 व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.